अल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा नभो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया सावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा नभो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठला 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 समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधावं, जगन्विहितपाणिं मन्दनं मन्दनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्बुजतेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, अतुलितबलधामं हिमशैलाभदेहं. तनुजवनकृशानं ज्ञानिनामाग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं. रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. नमो सद्गुरु दाबा मोतीरामा, तुला प्रार्थितो कीर्तनी रामनामा. त्वरे धावुनी बुद्धी देई कीर्तने, मनोनी नमी नमी तुझ्या लीन पाया. तुझाचे आसरा मला कीर्तनिया, तुझ्या विनवानो पुन्हा मोतीराया. उभा पाठीसी तूच शिष्याभिमानी, तुझ्याच कृपे बोलतो सत्यवाणी. प्रभो ध्यास लावी मला रामनामी, कदिलीन मोती तुला मी नमी. मनोन धर्मी तुझ्या पादुकाला, नसे आसरा अन्यया सेवकाला. कर जोडितो कथे जोडितो कथे काळी, कर 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 जोडितो कथे काळी. आपण वासावी
वेदांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग भगवंताचे लाडके लढीवाळ भक्त प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये प्रेममूर्ती नामदेव महाराज भगवंताकडे आज मागणी मागतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्याअगोदर द्यायचा परिहार तो म्हणजे असा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान श्री पंढरीनाथाच्या असीम कृपेने महान नामधारक सद्गुरु श्री संत मोतीराम महाराज यांच्या कृपाशीर्वादानं तथा सकल संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं आजचा हा भव्य दिव्य स्वरूपाचा एक दिवसाचा कीर्तन महोत्सव कशा निमित्त कीर्तन आहे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. आपल्याच गावातील एक पारमार्थिक महाराज हरिभक्तपरायण आमचे माधवरावजी आबारावजी कुरे पाटील यांचे नातू आणि आमचे परम मित्र जयराम महाराज जयराम भाऊ यांच्या मुलांच्या चिरंजीव समाधान या बाळाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आज तुम्ही जण आपण एकत्र आलेलो आहोत. विठ्ठल विठ्ठल पाहायला गेलं तर संसारातल्या लोकांचं म्हणजे महाराज संसाराच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर हे भाग्य आहे. परमार्थाच्या दृष्टीने नाही बरं काय. संसाराच्या दृष्टीने पाहायला गेलं तर महाराज याला भाग्य म्हणतात. कारण एका घरामध्ये एक मुलगा जन्माला येणं तो किती आनंदाची गोष्ट आहे हे महाराज त्या फक्त त्या कुळातल्या लेकरांनाच माहीत असते. विठ्ठल विठ्ठल आणि तो आनंद द्विगुणित करण्यासाठी आज त्या समाधान या बाळाला 1 वर्ष पूर्ण झाले या जगतामध्ये येऊन आणि तो पहिला वाढदिवस आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या गावामध्ये साजरा होतोय. खरं पाहायला गेलं तर आज या खुजड्यामध्ये आज महाराज दिवाळीचा दिवस आहे. कारण रती महारती दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील. खरं पाहायला गेलं तर हे रत्न महाराज काय 1-2 दिवसानं म्हणजे एका महिन्यानं सुद्धा भेटणारे नाहीत. या कीर्तनासाठी जे आज रत्न उभे आहेत मला ज्यांची कीर्तनासाठी साथ लाभत आहे माझं जेवढं वय नाही त्याच्यापेक्षा दुप्पट आयुष्य ज्यांचं परमार्थात गेले ती मोठमोठी मंडळी आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अख्ख्या महाराष्ट्राला महाराज वेड लावणारे आमचे मार्गदर्शक तथा गुरुवर्य म्हणा हरकत नाही. कारण पावला पावलाला मार्गदर्शन देतात हरिभक्तपरायण कैलास महाराज पौळ फरकंडेकर हे देखील आज आपल्यासाठी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी महाराज उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर मला ज्यांचं मार्गदर्शन लाभते अर्थात मी ज्यांच्याकडे संगीत शिकलो ते माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण मोतीरामजी गुरुजी महागावकर हे देखील उपस्थित आहेत. एकूण राम महाराज जगताप आहेत. आमचे आदरणीय मामा श्री गणेशराव मामा काळबांडे ममदापूरकर आहेत. आणि या सर्वांचं महाराज आनंदामध्ये जर जास्त भर घालायची असेल तर अगदी पखवाजाची साथ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखावज वादक माझे आदरणीय उद्धव बुवा काळबांडे सुकीकर हे देखील त्यांच्या ओंकारेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि जमलेली सर्व पुरुष भक्त मंडळी माता भक्त मंडळी आपण सर्वांच्या सहकार्यानं उरलेल्या वेळामध्ये त्या समाधान या बालकाला नामदेव रायच्या शब्दामध्ये महाराज शुभेच्छा द्यायचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल आता वाढदिवस म्हटलं की आता हा वाढदिवस नसतो खरं पाहायला गेलं तर याला अभिष्ट चिंतन सोहळा म्हणता येईल पण वाढदिवस म्हणता येत नाही. कारण आपल्या एक संसाराचं उलट गणित आहे. हे मृत्यूलोकीचे उपराटे उलट जेवढं घेतलं तेवढं माणसाला बरं वाटते. सोयीचं सांगायला गेलं खरं सांगायला गेलं तर माणसाला पटत नाही. ज्ञानोबा म्हणतात ये मृत्यूलोकीचे उपराटे. खरं पाहायला गेलं तर आपल्या आयुष्यातला एक एक दिवस महाराज एक एक क्षण कमी कमी होतो. मग वाढतो कसा फक्त त्याचं एकमेव कारण आहे भगवंताचं क्षणाक्षणाला जर नामस्मरण केलात
तर तो आपला वाढदिवस होत असतो. विठ्ठला 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 वाढदिवस या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे. वाढदिवस, पण आपला दिवस वाढतो का? नाही वाढत. याला अभिष्ट चिंतन सोहळा म्हणता येतो. फक्त जयराम भाऊच्या मुलाला नामदेवरायच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर आकल्प आयुष्य चिरंजीवा भावे, कल्प आयुष्य चिरंजीवा भावे, कल्प आयुष्य चिरंजीवा भावे, कल्प आयुष्य चिरंजीवा भावे. आम्हा सांभाळावे पुढता पुढती, आम्हा सांभाळावे पुढता पुढते, आम्हा सांभाळावे पुढता पुढते. कल्प आयुष्य चिरंजीवा भावे, आयुष्य चिरंजीवा भावे, आयुष्य चिरंजीवा भावे, आयुष्य चिरंजीवा भावे. सांभाळावे पुढता पुढते, आम्हा सांभाळावे पुढता पुढते, आम्हा सांभाळावे पुढता पुढते. एकच त्यांच्याबद्दल वाक्य नामदेवराय सांगतात, आकल्प आयुष्य चिरंजीवा भावे, आम्हा सांभाळावे पुढता पुढती. आता आकल्प आयुष्य या अभंगाची सुरुवातच आहे. प्रस्तुत अभंगामधून प्रेममूर्ती नामदेव महाराज भगवंताकडं मागणी मागतात. खरं पाहायला गेलं तर अभंगाच्या दृष्टीमध्ये अभंगामध्ये तुम्ही पहा 3 चरणामध्ये नामदेवरायांनी मागणी मागितली. कोणाकडं मागणी मागितली त्याचा स्पष्ट उल्लेख सुद्धा केलेला नाही. का मागणी मागतात, संत मागणी का मागतात, कोणाकडं मागतात त्याचा विचार आपल्याला आज करायचा नाही, कारण तो आपण रोज करतो. भगवान परमात्म्याकडे मागणी मागायचं कारण काय? तुम्ही म्हणताल 3 चरणामध्ये असं सांगितलं की मागणीच मागितली नाही भगवंताकडं. तुम्ही लक्ष करा, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. याच्यात कोण्या देवाचं नाव नाही. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. याच्यात कोणा देवाचं नाव नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. कोणत्याच देवाचं नाव नाही. मग नामदेव महाराज भगवंताकडेच का मागणी मागतात? याचं 2 कारण आहेत. पहिलं कारण, नामदेवराय भगवंताला सोडून दुसऱ्या देवाला मागत नाहीत. पहिलं उत्तर आहे. संत महात्मे मागायचं जर झालं तर ते देवाकडं मागतात. मागणे ते तुझं मागो, मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो, जीवभाव तुझं सांगो. लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. मागणे ते तुझं मागो, देवाकडं मागतात. मागणे ते तुझं मागो. एवढंच नव्हे महाराज, आपलं जे सुख दुःख आहे ते फक्त देवाकडे सांगतात. मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो. पाया पडायचं असलं तर महाराज ते भगवंताशिवाय कोणाच्याच पाया पडत नाहीत. ज्या वेळेला ज्ञानोबाराय आणि नामदेवराय तीर्थयात्रेला जात असताना भगवंतामध्ये ज्ञानोबारायमध्ये आणि नामदेवरायमध्ये एक करार झाला होता. नामदेवरायने सांगितलं, माऊली मी तुमच्यासोबत तीर्थयात्रेला येतो, पण तुमचा आणि माझा एक करार होईल. त्या करारामध्ये असं स्पष्ट नामदेवरायने सांगितलं, माऊली तुम्ही म्हणताल की पडा ह्या देवाच्या पाया, पडा त्या देवाच्या पाया, पण एक लक्षात ठेवा, ज्या देवानं कमरेवर हात ठेवलेले आहेत त्याचे समपाय आहेत, अशाच देवाचं मी दर्शन घेणार आहे. कटेवरी कर नाही जा देवाचे, कटेवरी कर नाही जा देवाचे, मेघे निकयाचे दर्शन, मेघे निकयाचे दर्शन.
नेघे तयाचे दर्शन. नामदेवरांनी स्पष्ट माऊलींना सांगितलं, ज्या देवाचे कमरे वाहत नाहीत, समपाय नाहीत, अशा देवाचं दर्शन सुद्धा मी घेणार नाही. कटे तटी जेणे कर नाही ते ठेविले, न देखेची पाऊले विटेवरी. असे नामदेवरा एकनिष्ठ असणारे पांडुरंग परमात्म्याला सोडून मागतीलच कसे? विठ्ठल 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 विठ्ठल. पहिलं कारण ते पांडुरंग परमात्म्याला सोडून मागू शकत नाहीत नामदेवराय. आणि दुसरे एक कारण आहे, कारण नामदेवरायाची मागणीच एवढी अवघड आहे, ती पंढरीनाथाशिवाय भगवान परमात्म्याशिवाय कोणीच पूर्ण करू शकत नाही. आपलं मागणं महाराज काय ते मागणं असते काय? आपलं मागणं म्हणजे फक्त आपल्या कुटुंबापुरतं असते. आपण आपल्या लहान लेकराला जर एखाद्या नातवाला घेऊन जर आपण मंदिरामध्ये जर गेलो, तर आपण लेकराला मंदिरात घेऊन जाताना दर्शन घेता घेता आपण लेकराला काय म्हणतो? बाळा पड बाबा, देवाच्या पाया पड, मन जेजी बापा मला सुखाच ठेव बघा तो. कारण हे प्रत्येक जन्मताच संस्कार आपले असे आहेत. पण ते संत महात्मे मागत असताना जगाचा विचार करून मागतात. आणि नामदेवरायाने जी मागणी मागितली, एवढी अवघड मागणी मागितली, कारण ती भगवंताशिवाय दुसरं कोणीच पूर्ण करू शकत नाही. कोणती एवढी अवघड मागणी आहे? अभंगाचं पहिलं चरण. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, अकल्प आयुष्य भावे तया कुळा, अकल्प आयुष्य कुळा, अकल्प आयुष्य भावे तया 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 कुळा. खरंच महाराज आमच्या जयराम भाऊसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. कारण जे ज्ञानोबारायचा संजीवन समाधी सोहळा आळंदीला होतो, त्याची आठवण आपल्याला जिथे अर्थात नव्हे नव्हे आपल्या सप्त्याची सुद्धा आठवण. खरं सांगा, असं वाटायलंय का आपल्या गावचा सप्ताह चालू वाटायलंय का नाही? कारण जी मंडळी आपल्या सप्त्यात 7 दिवस राहतात, नोहे नोहे आता तुम्हाला वाटत असेल आमचे कैलास महाराज लहानपणापासून आमच्या जवळ राहतात. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, जरी तुम्ही लहानाचे मोठे त्यांना पाहिलं असेल, पण आज त्यांची उंची काही कमी नाही. कोणाच प्रत्येकाचीच पहा तुम्ही. फक्त आपल्यासाठी आपलेच लेकरू लहान असते महाराज. विठ्ठल विठ्ठल. कारण एवढा सोहळा, कारण एका दिवसाच्या कार्यक्रमाला एवढे मोठी मोठी मंडळी जमा करणं काही महाराज साधी गोष्ट नाही. साधा एक कलाकार बोलवायचं म्हटलं तर आवयेनं 6 महिन्यापासून अगोदर तारखे घेतल्यात. विचारा तुम्ही त्याला केव्हा तुम्हाला फोन केले ते म्हणून. ते म्हणले पुन्हा तुमच्या तारखी गवसत नाहीत. आपल्या फळ्याच्या यात्रेला त्यांनी आम्हाला संपर्क केलाय. तेव्हापासून महाराज कीर्तनाचे नियोजन आहे. म्हणजे पुढची पिढी सुद्धा आपली किती महाराज नियोजनबद्ध आहे हे आजच्या कार्यक्रमावरून पाहावं. विठ्ठल विठ्ठल. असं होतं ते तुम्हाला सापडलं नाही ते काय करावं, तुमचं पाप म्हणावं आहे काय? बरोबर. प्रेममूर्ती नामदेवराय आज देवाकडं मागणी मागतात
किती अवघड मागणी आहे. अकल्प आयुष्य. आता खरं पाहायला गेलं तर मानवी देहाचं या कलियुगामध्ये आयुष्य किती आहे गुरुजी? 100 वर्ष. प्रत्येकाचा अनुभव केवढ्याचा आहे? कितीचा आहे? 100चाच आहे. एवढंच नोहे अहो संत महात्म्यांचे आपलं प्रमाण देखील प्रल्हाद सापडतात. प्रत्येक संतांनी महाराज या भौतिक दृष्ट्या स्थूल देहानं संत महात्म्याने सुद्धा महाराज 100ची मर्यादा ओलांडलेली नाही. तात्या ज्ञानोबारायांनी समाधी घेतली अवघ्या 22व्या वर्षी. लक्षात ठेवा, 100च्या पुढे संत महात्म्यांनी मर्यादा या कलियुगामध्ये सांभाळली. ज्ञानोबारायानंतर 32 वर्ष आपले शंकराचार्य यांनी 32व्या वर्षी समाधी घेतली. तुकोबाराय अवघ्या 42व्या वर्षी स्वर्गाला वैकुंठाला गेले, सदेह वैकुंठाला गेले. आणि त्यानंतर प्रेममूर्ती नामदेवराय 82 वर्ष या कलियुगामध्ये जगतामध्ये राहिले. 100 वर्षाची तुम्हाला या देहाची मी मर्यादा सांगायलो. संत महात्म्याने देखील नोहे आपल्या महाराज सद्गुरु श्री संत मोतीराम महाराजांनी सुद्धा या स्थूल देहाचं आयुष्य फक्त 92 वर्ष ठेवले. मोतीराम महाराज या मृत्यू लोकामध्ये 92 वर्षापर्यंतच राहिले. त्यांनी सुद्धा 100 वर्षाची मर्यादा महाराज ओलांडली नाही. आपल्या संतांचे प्रमाण देखील असे आहेत. शतगणिले ते अर्धरात्र खाय. अल्प आयुष्य. माणसाचं आयुष्य किती आहे? गणिले किती? 100 वर्षाचं. त्याच्यातला अर्ध वर्ष झोपीलच घातलं. विठ्ठल 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 हो. एक उदाहरण सांगतो. आमचा मित्र महाराज गावातून पुण्याला कामाला गेला. कार्तिकीला त्याला गेल्यानंतर भेटलो. काय चाललंय पिंटू? काय नाही म्हणला. महाराज बरं आहे. मग पगार किती असतो? काय नाही म्हणला. 15,000 पगार आहे. मग तेवढी हातात येत नाही म्हणला महाराज. मग तेवढी हातात येत नाही म्हटल्यावर मला जरा लक्षात, मला त्याला उत्सुका वाढली की ऐकून घ्यावं म्हटलं त्याचं किती हातात येतात ते. महाराज ते म्हणला 7,500 रुपयाचं माझी रूम भाडं जाते. तात्या मग गणित कसं आहे जरा पटपट सांगा तुम्ही. प्रल्हाद मामा 15,000 7,500 गेले. किती राहिले? तितकेच 7.5. मी म्हणलं 7.5 हातात येतात का? ते म्हणला नाही. 2,500 रुपये म्हणला महाराज दरवर्षी आपल्या त्या मोबाईलचा खर्च आहे म्हणला, माझा आणि माझ्या बायकोचा. दर महिन्याला 2,500 रुपये मोबाईलचा खर्च. राहिले किती? मी म्हणलं 5,000 येतात का? नाही म्हणला. त्याच्यातले लाईट बिल आहेत, लाईट बिल जातात म्हणला 3.5. उरले किती? हा 1.5. म्हणलं 1,500 हातात येतात का? नाही म्हणला. त्याच्यातले 1,000 रुपये दुधावालाच घेऊन जाते मला दर महिन्याला. राहिले किती? 500. म्हणलं पिंटू 500 हातात येतात का? नाही म्हणला. ते बी माझ्या घरात येऊस्तोवर माझ्या हातात राहतात म्हणला. घरी गेलं की माझे नसतात म्हणला. आता मला सांगा, हे जे तुम्हाला मी गणित सांगितलं, कोणाचं सांगितलं? त्या पगारवाल्या सांगितलं का? सुरेश विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामधलं अर्ध आयुष्य म्हणजे महाराज जे पगाराचं गणित सांगितलं हे फक्त दृष्टांत सांगितलंय. ह्याच्यातले 7.5 म्हणजे अर्ध आयुष्य आपलं झोपेनं घातलंय. त्याच्यामध्ये बालत्व महाराज, रोग, बालत्व, किडा रोग, काय भजनाशी उरले ते पाय गा. नर देह दुर्लभ
नरदेह दुर्लभ जाना. प्रत्येकाचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. आता फक्त म्हणायला 100 वर्ष झालीत. आपल्या नशिबामध्ये नाही तेवढं आयुष्य. जेवढं आयुष्य शिल्लक आपल्याला भेटलंय तेवढा आनंदामध्ये जगायचा प्रयत्न करा. कारण कोण दिवस कसा येईल काही सांगता येत नाही महाराज. या देहाचं काही सांगता येत नाही. दुसऱ्याच्या सुखामध्ये जर तुम्ही आनंद व्यक्त करत असाल तर तुमच्या सारखा सुखी या जगतामध्ये दुसरा कोणी नाही. माणसानं जेवढं आयुष्य प्राप्त झाले लाभले आयुष्य तितुके ते जगावे चांगले. पाऊले टाकू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास गाता तो पुन्हा ना थांबणे. माणसाने माणसाशी माणसा संवागणे. हीच गमची प्रार्थना कण हेच गमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा संवागणे. हीच गमची प्रार्थना. वा. जितकं आयुष्य आपल्याला महाराज प्राप्त झालंय तेवढं आयुष्य भगवंतांनी आपल्याला दिलंय तेवढ्यामध्ये आनंद मानायचा प्रयत्न करा. कारण हे आयुष्य हे नरदेह हे आपल्याला पुन्हा मिळणार नाही. कितीही जरी पैसा दिला किती जरी सोनं दिलं तरी हे आयुष्य आपल्याला पुन्हा एवढंच नाही एक क्षण. मनुष्य जन्म अनमोल रे. अरे मट्टी में मन रोल रे. हरे अब जो मिला गए फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी लगी रे. कभी लगी कभी नहीं कभी लगी रे. मनुष्य जन्म अनमोल रे. मट्टी में मन रोल रे. अब जो मिला गए फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हो कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. न मिळे एक क्षण नरदेह. न मिळे एक क्षण नरदेह. न मिळे एक नरदेह. न मिळे एक क्षण मेरुतुल्य पृथ्वी दिसला सुवर्ण. मेरुतुल्य पृथ्वी दिसला सुवर्ण. न मिळे एक क्षण नरदेह. न मिळे एक क्षण अनमोल असलेला हा माणसाचा देह आपल्याला प्राप्त झालाय. किती अनमोल आहे. मनुष्य जन्म अनमोल रे. वा. एवढा सुंदर मिळालेला अनमोल देह माणसं हातानं महाराज मातीमध्ये घालतात. हेच नाराज निळोबाराय सुद्धा सांगतात एवढं आयुष्य आपल्याला प्राप्त झालंय तेवढं भगवंताच्या चरणामध्ये समर्पित करा. तुमच्या जन्माचा सार्थक आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगामध्ये फक्त संत महात्म्यांची आपल्याला प्रमाण माहित आहेत. शतगणिले ते अर्धरात्र काय किंवा नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना एवढं आयुष्य प्रत्येक संतांनी आपल्याला सांगितले. मग आज निळोबाराय माफ करा नामदेव राय आकल्प आयुष्य म्हणतात. किती आयुष्य. आकल्प म्हणजे किती. आता तुम्ही बसलेली मंडळी मला सहकार्य करा. आकल्प या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो. आकल्प म्हणजे किती आयुष्य. सध्याच्या या कलियुगामध्ये महाराज गणितातलं सगळ्यात कमी मापक म्हणजे किती आहे. वेळाचं कमी मापक किती आहे. सेकंद. बरोबर आहे. 60 सेकंदाचा मिळून पटपट बोला. वेळ आपल्याला कमी. 1 मिनिट. 60 मिनिटाचा मिळून 1 तास. 24 तासाचा मिळून 1 दिवस. असे 30 दिवसाचे मिळून 1 महिना. बरोबर आहे. त्याच्या आगळीकडे घ्या. 7 दिवसाचा मिळून 1 आठवडा. 2 आठवडे मिळून
एक पंधरवाडा, 2 पंधरवाडा मिळून 1 महिना, 2 महिने मिळून हा नाही 1-2 महिने मिळून सांगा. एक ऋतू दिवस, एक ऋतू, असे 3 ऋतूचे 3 ऋतू मिळून की काय होत आहे, एक आयन होत आहे, उत्तरायण आणि दक्षिणायन, असे 2 आयन मिळून 1 वर्ष होते. असे 4,32,000 वर्ष गेल्यानंतर कलियुगाचं आयुष्य संपते. किती? 4,32,000. त्याच्यानंतर द्वापार युग आहे. द्वापार युगाचं आयुष्य आहे 8,64,000. गणित करा. 4,32,000 हे कलियुगाचं आयुष्य. द्वापार युगाचं आयुष्य आहे 8,64,000 आणि त्रेतायुगाचं आयुष्य आहे 12,96,000 आणि सत्ययुगाचं आयुष्य आहे 17,28,000. याचं मिळून उत्तर येते 43,20,000. मिळून 1 महायुग होते. एवढं महाराज वर्ष गेल्यानंतर 43,20,000 वर्ष गेल्यानंतर 1 महायुग होते. त्याला ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणतात. आणि असे 1,000 वर्ष गेल्यानंतर 43 लाख गुणिले 1,000 बरोबर येणारा उत्तर 4,32,00,00,000 एवढे वर्ष गेल्यानंतर 1 कल्प होतो. आणि एवढं आयुष्य नामदेव महाराज आज आपल्याला मागतात. हा कल्प आयुष्य व्हावे तया कुळाला म्हटले, एका व्यक्तीला म्हटले नाहीत. आज जगद्गुरु तुकोबराय सदैव वैकुंठाला जाऊन तुकोबरायच्या घरामध्ये भगवंताची वारी ही महाराज कोणत्या पिढीपासून चालत आलेली आहे? विश्वंभर बाबापासून चालत आलेली आहे. 8 पिढ्या तुकोबरायच्या अगोदर वारी आहे आणि आज देखील तुकोबरायची 14वी 15वी पिढी चालू आहे. आज देखील तुकोबरायची वारी चालू आहे. म्हणून या कुळाला असं महाराज जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत असं कल्पच्या कल्प आयुष्य भगवंताची सेवा करणारे भगवत भक्त या कुळामध्ये जन्माला जे आलेत. जसं हे लेकरू महाराज लहान बालक समाधान हे पिल्लू आहे महाराज, हे जन्माला आलं नामदेवराय याला म्हणतात. अशा लेकराला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं फक्त भगवंताच्या सेवे करता. विठ्ठल विठ्ठल.